शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट ई समोर येत आहे। ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत एक महत्त्वाची बैठक पार पाडली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। जसे की बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडला होता की कर्जमाफी झाल्यानंतर बँका शेतकऱ्यांना परत कर्ज देतील का, त्यानंतर कर्जमाफी झाल्यानंतर कधीपासून बँका या शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरुवात करणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बँकांना शेतकऱ्यांचं सिव्हिल स्कोअर हे चेक करता विना कर्ज द्यावं लागणार आहे। हो मित्रांनो, या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। या बैठकीमध्ये RBIचे अधिकारी देखील उपस्थित होते, त्यानंतर सर्व बँकांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। काय या बैठकीमधून सविस्तर माहिती आलेली पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की 31 जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू, त्यानंतर 1 जुलैपासून शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज वाटपची प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना याचा फायदा कशा पद्धतीने जास्त होणार आहे याकडे राज्य सरकार आता भर देणार आहे। त्यामुळे तुमची कर्जमाफी झाल्यास तुम्हाला कर्ज 100% मिळेल, आता याच्यामधून स्पष्ट झाले आहे। त्यानंतर जे शेतकरी मित्र कर्ज घेण्यासाठी जातील तर त्यांना सिव्हिल स्कोअरची अट राहणार नाही, अशी कडक निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँक अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आम्ही सगळी सायकल चेक केलेली, जास्तीत जास्त शेतकरी हे 1 जुलैपासून कर्ज घेत असतात, त्यामुळे आम्ही 31 जूनपर्यंत कर्जमाफी करू। त्यानंतर 1 जुलैनंतर जे रेग्युलर कर्ज आहे तर ती रेग्युलर कर्ज वाटप ही सुरू होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कर्ज मिळेल हेही आम्ही लक्षात घेणार आहोत। त्यानंतर त्यांनी बँकांना सुद्धा सांगितले की आमचे पैसे तुम्हाला मिळो या अथवा ना मिळो, 1 जुलैनंतर तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या, कारण आमचे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत आणि जरी आमचे पैसे लेट मिळले तर त्यावर आम्ही तुम्हाला व्याज देऊ, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। त्यामुळे कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल, ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या कर्जाचा डायरेक्ट लाभ होतोय मित्रांनो। त्यामुळे ही जी कर्जमाफी तर ही कर्जमाफी आगळी वेगळी असणार आहे का, कारण तुम्हाला कर्जमाफी तर होतेच आहे, परंतु तेच तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे तुम्हाला पुन्हा पीक कर्ज घेता येणार आहे। त्यामुळे तुमच्या खिशामध्ये डायरेक्ट हे पैसे येतील शेतकरी मित्रांनो। तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, तुम्ही स्वतः ऐका। देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार अशी घोषणा केली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तजवीज करण्यात येत असून जिल्हा आणि ग्रामीण बँकांमधून सध्या 67% कर्ज वाटप होत असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीयकृत बँकांनीही 80% कर्ज वाटपाचं लक्ष्य पूर्ण करावं असे निर्देश देण्यात आले। राज्यासमोर एल निनोचं संकट असल्याचं सांगत यंदा 88% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। हवामान विभागाच्या अंदाजाच्यानुसार नियोजन सुरू असून प्रत्येक जिल्ह्यात आवश्यकतेपेक्षा जास्त बियाण्यांचा साठा उपलब्ध असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलं आहे। सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टरमधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवण्यास सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। RBIचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत। तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वपूर्ण अपडेट ही कर्जमाफीबद्दल दिलेली। आता कर्जमाफीची सुद्धा डेट ठरलेली, ती म्हणजे 31 जूनपर्यंत तुम्हाला
सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी ही केली जाणार आहे 2 लाख रुपयेपर्यंत. ज्यांचं रेग्युलर कर्ज परतफेडवाले शेतकरी असतील तर त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून हा 50,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.